आपल्यासोबत शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने. भाऊ, महायुती झालेली आहे, काय फॉर्म्युला ठरलेला आहे? काही नाही, 8 जागा शिवसेना पक्षाला देण्यात आलेल्या आहेत. त्या 8 ठिकाणी आम्ही जोमाने लढू आणि 8पैकी 8 कसे निवडून येतील याचा प्रयत्न करू. विषय असा आहे की तुम्ही साधारण 21-22 जागेची मागणी होती शेवटली कालपर्यंत. असं काय झालं की 8 जागा सोडाव्या लागल्या? नाही, 17 जागेची मागणी होती. आता त्यांच्याकडे पण त्यांचा सत्तारूढ पार्टी आहे, अनेक लोक त्यांच्याकडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना पण मार्ग काढायला कठीण जात होता, त्यामुळे तो आता मार्ग 8वर आलेला आहे. असं आहे की 8 पैकी 2च फक्त तुमचे उमेदवार आहे, 6 हे भाजपने तुम्हाला दिलेले उमेदवार आहे. नाही, आमचेच उमेदवार धनुष्यबाणावर लढणारे आमचे उमेदवार असणार आहे. धनुष्यबाण त्यांना चिन्ह असणार आहे, त्यामुळे ते शिवसेना पक्षाचेच आहे, आमच्या पक्षाचेच आहे ते. पण त्यांनी तुम्हाला उमेदवार दिले आणि ते तुमच्या चिन्हावर लढत आहे. नाही, असं काही नाही आहे. आम्ही लोकांनी उमेदवार पण चांगले असले पाहिजे याच्यावर चर्चा केली. कोणता उमेदवार तुम्ही देणार, कोणता आम्ही देणार, या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली. काही ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत व्हावी अशी तुमची मागणी आहे. मागणी आता असते, प्रत्येकाला जसं वाटते का बा असं झालं पाहिजे, परंतु राजकारणात प्रत्येक गोष्ट शक्य नसते आणि त्याच्यामुळे आता बघूया, प्रयत्न करू आम्ही. म्हणजे 8 जागे व्यतिरिक्त 2 किंवा काही जागेवर मैत्रीपूर्वक लढत अशीच मागणी आहे तुमची? हा, मैत्रीपूर्ण व्हाव्या बा 2 ठिकाणी, कारण ते आमच्या पक्षाचे 5-5 वेळा नगरसेवक राहिलेले लोक आहेत. त्यांच्यासाठी एक जगतराम सिन्हा 2 वेळा राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी तुमच्या जिल्हा प्रमुखाला तिकीट नाही दिली, आता मार्ग कसा काढायचा यातनं? बघू. आता शिंदे साहेबांसोबत आता चर्चा होईल, गडकरी साहेबांसोबत चर्चा होईल, नंतर त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करू. अजय दलाल आणि सूरज गोजे आणि सिन्हा यांचं आता काय होणार? काय, पक्षासाठी काम करणार ते लोक. पक्ष जे आहेत पक्षासाठी काम करणार. आमची निष्ठा आदरणीय बाळासाहेबांवरती, आमचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पुढे पक्ष आणखी बळकट करू. काल गडकरी साहेबांनी शिंदे साहेबांना फोन करून मध्यस्थी केली, त्यामुळे मार्ग निघाला? नाही, असं काहीच झालेलं नाही. तुम्ही समाधानी आहे 8 जागेवर? हां, आता समाधानी आहोत. मागच्या वेळेस 2 नगरसेवक होते, आता वाढेल यावेळेस? हा, नक्कीच वाढेल. 8 होतील आमचे आता. 8 पैकी एकत्र लढणार आता पूर्ण ताकदीनिशी? पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहेत. बघू शकतो की कृपाल तुमाने आहेत, त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की 8 जागेवर शिवसेना लढणार आहे आणि हा जवळपास फॉर्म्युला निश्चित झाला आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.